कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील रोहा कोलाड रस्त्यावरील अगरवाल स्नॅक्स कॉर्नरमध्ये 30 डिसेंबरच्या रात्री धाडसी चोरी झाली होती। चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून 65,000 रुपयांची रोकड आणि मौल्यवान मोबाईल लंपास केला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली। तब्बल 100 ते 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत पोलिसांनी रोहा ते थेट मुंबईपर्यंत आरोपींचा पाठलाग केला। अखेर अवघ्या 6 दिवसात राजपत संताराम पाल आणि देवानसिंग तोमर या 2 सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। रोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली। या यशस्वी कारवाईचे रोह्यातून मोठे कौतुक होत आहे। दरम्यान नागरिकांनी आपल्या घरातील तसेच दुकानातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात असे कळकळीचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे। सरत्या वर्षात 30 तारखेला रात्री आपल्या रोहामध्ये स्ट्रीटमार्टमध्ये चोरी झाली होती। आपण आरोपी वगैरे काय आरोपीची नाव आहे ती कशा पद्धतीने आपल्याला तपास लावला? अग्रवाल स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी एक 30 तारखेच्या मध्यरात्री चोरी झाली होती। त्या चोरीच्या अनुषंगाने त्यांच्या दुकानाचे अवेलेबल असलेले CCTV फुटेज ते प्राप्त केले आणि तपासासाठी एक API पवार आणि इतर आमचे स्टाफ आहे असं एक पथक निर्माण केलं। माननीय SP मॅडमच्या आदेशाने माननीय SP मॅडम चंदलाल मॅडम, ॲडिशनल SP सर अभिजित शिवतरे सर आणि DYSP गोखले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथक नेमण्यात आलं। ते पथक नेमून रोहा शहरातले CCTV फुटेज, रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज असे 100 ते 125 CCTV फुटेज ते आमचं पथक पूर्ण ते रेल्वे लाईन कुठे गेले, कुठं उतरले, कुठून कसे गेले याची पूर्ण अभ्यास करण्यात आला आणि तो अभ्यास करून नंतर त्यांचा ठाव ठिकाणा आम्हाला वेस्टर्न लाईनला मिळाला। त्या ठिकाणी तसे ते फिरत त्याचे थांबण्याची ठिकाणं हे सगळे चेक करत एका ठिकाणी जाऊन भाईंदरला एक घोडदेव नाका आहे त्या ठिकाणी त्यांचा एक जोडीदार आम्हाला मिळून आला। त्याला मग ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली। त्याच्यातले त्याचा जो जोडीदार अजून एक होता त्यालासुद्धा ताब्यात घेतला त्याच्या मदतीने। त्या दोघांची नावं आहेत राजपत संतराम पाल जो की 52 इयर्स ओल्ड आहे आणि दुसरा एक देवानसिंग उर्फ राहुल ओमप्रकाश तोमर जो 34 वर्षाचा आहे, तो पण फुटपाथवरती राहणार आहे भाईंदर ईस्टला। असे त्या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल आम्ही त्याच्याकडनं पूर्ण रिकवर करण्यात आलेला आहे। या दोघांना आता पोलीस कस्टडी दिलेली आहे की सध्या आपल्या ताब्यात? पोलीस कस्टडीमध्ये 4 दिवस आहेत ते। आज परत पुन्हा आम्ही प्रयत्न करतो की त्यांची पोलीस कस्टडी यावी आणि ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। नवगडला त्यांच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत, एक वसई रेल्वेला गुन्हा दाखल आहे। त्यामुळे अजूनही चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा प्रकारच्या जर चोऱ्या केल्या असतील तर त्यांनी रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पुढील त्याचा तपास करावा। नागरिकांना थंडीच्या दिवसात नागरिकांना हेच सांगायचं की त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या त्यांनी घरात न ठेवता योग्य सुरक्षितपणे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ते तुम्हाला काढून यूज करता येईल। परंतु महत्त्वाची जास्तीत जास्त कॅश आणि दागिने जे आहेत ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे हेच मी एक आवाहन करू इच्छितो।